चाळीमध्ये देवाचा कार्यक्रम असतो. पालखी आलेली असते आणि जी अर्पिता असते आणि विराज असते, दोघेही आलेले असतात. सर्वजण चाळीचे जमलेले असतात. सर्वांना उत्सुकता एकच, ही पालखी आपल्या चाळीमध्ये येणार आहे. त्याचा सर्वांना आनंद असतो. तेवढ्यात जो विराज असतो आणि जी अर्पिता असते, पालखीला हात लावतात आणि चाळीमध्ये घेऊन जायला लागतात. पण तिथं जो समीर असतो, तो आलेला असतो आणि ती जी पालखीची जी मूठ आहे, ती पडायला लागते. तेवढ्यात जो समीर असतो तो पकडतो आणि आपल्या खांद्यावर उचलतो. त्यानंतर जो विराज आहे तो पुन्हा पालखी खांद्यावर घ्यायला लागतो. पण तेवढ्यात लोकं बोलतात, "असं केलेलं चालत नाही. तुम्हाला आता ही पालखी त्यांच्याकडे देता येणार नाही. तुम्ही दोघंच ही पालखी घेऊन जा." तेवढ्यात जी अर्पिता असते तिला खूप आनंद होतो. तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद आलेला असतो आणि जो विराज आहे त्याच्या डोक्यातली टोपी काढली जाते आणि ती समीरच्या डोक्यात घातली जाते आणि त्यानंतर विराजला भरपूर राग आलेला असतो आणि राग आल्यामुळं तो खूप तापलेला असतो. अर्पिता आणि समीर दोघेही ती पालखी घरामध्ये चाळीमध्ये घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर जो विराज असतो तो खूप तापलेला असतो. कारण त्याने आधी देखील समीरला सांगितलेलं असतं, की अर्पितापासून लांब राहायचं. पण तो काही ऐकायला तयार नसतो. त्याच्या मनामध्ये तेच चालू असतं. त्याच्या डोक्यात असतं का आता मी समीरला सोडणार नाही. पण इकडं जी अर्पिता असते तिला खूप आनंद झालेला असतो. कारण तिला मनापासून जो समीर आहे तोच आवडत असतो. पण विराजच्या मनात देखील आता समीरबद्दल राग निर्माण झालेला असतो. आता येणाऱ्या पुढील भागात काय होतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.